हॅलो भावनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला बी असा ट्रेंडिंग विषय बनवायचा असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. तर चला, तुमचा थोडा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं सर्वात पहिले आपल्या VPN ऑन करून घ्यायचं. VPN ऑन केल्यानंतर इथे कॅपकटवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं आपल्या न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. नंतर मित्रांनो, आपले ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो, आपले रेशोवरती जायचे. रेशोवर आपले 9.16 करून घ्यायचं व राईटवरती क्लिक करायचं आणि फोटोवरती क्लिक करून एकदम फेस टू फेस लावून घ्यायचं. नंतर इथं मित्रांनो, आता आपल्याला ऑडिओ ॲड करायचा. त्यासाठी ॲड ऑडिओवर जायचं, एक्स्ट्रॅक्टवर जायचं आणि नंतर हा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथं आपल्याला आवाज साईडला काढून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो, आपला हा शेवटचा ब्लॅकवाला भाग डिलीट करून टाकायचा आहे. इथं मित्रांनो, आपला आता फोटो ॲडजस्ट करायचा. आपले कुटुंब बीट असं वेगळे तयार होते तिथून. तर मित्रांनो, आपण हा फोटो इथवर घ्यायचा आपल्या या बेटीत का इथवर असा ह्या आणि परत आपली ऑडिओवरती क्लिक करायचे. इथं आपल्या बेटवरती क्लिक करायचे आणि नंतर आपले ॲटो जनरेटरवरती क्लिक करायचे. तर ॲटोमॅटिक आपल्या ऑडिओला बीट लागून जातील. बीट ॲड झाल्यानंतर मित्रांनो, इथून इकडले बीट सर्व बीट डिलीट करून टाकायच्यात. डिलीट इथून आपण पुढचे सॉन्ग इथून मित्रांनो बीट आपल्या राहू द्यायच्यात आणि राईटवरती क्लिक करायचे. आता एवढं झालं तर आपल्या इथं आपल्या प्लसवरती क्लिक करायचे आणि इथं आपल्या ब्ल्यूचा हे करायचे, बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे. हा वाला ॲड झाल्यानंतर याची लेन जी आहे अशी एकदम फुल आपली करून घ्यायची, ॲडजस्ट करून घ्यायची. आणि इथं आपली त्याची बी एवढीच एक पहिल्या बीट आहे का तिथपर्यंत लेंथ करायची. प्लेटवरती क्लिक करायचं आणि पुढचा भाग डिलीट करून टाकायचा आहे. एवढं केल्यानंतर मित्र आपले परत वापस यायचं. इथं टेक्स्टवर क्लिक करायचं आहे, ॲड टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला लिहायचं आय लव्ह माय ब्लू साईड. एवढं केल्यानंतर मित्रांनो, इथं आपली फॉन्टमध्ये जायचे. हवाला फॉन्ट लावायचा आहे आणि स्टाईलमध्ये जाऊन आपले कलर हा ब्लॅक करायचा आहे. असा एकदम सविस्तर फिटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. परत मित्रांनो, याची जी लेंथ आहे आपली फोटो एवढी करून ठेवायची. आपला फोटो जितका आहे तेवढीच लेंथ करून ठेवायची. नंतर परत आपली ॲड टेक्स्टवर क्लिक करायचे आणि त्याच्यावर क्लिक करून आपली PNG ॲड करून घ्यायची. तुम्ही कोणची बी PNG ॲड करू शकता. मी ही PNG ॲड करायला जी चांगली वाटेल ती व ह्याच्यावरती बी राईटवरती क्लिक करायचे. आता एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो, इथं आपल्याला आता याची बी लेंथ आपल्या फोटो इतकीच करून ठेवायची व आपल्याला हा ब्ल्यूचा बॅकग्राऊंड जिथून चालू व्हायचं तिथे यायचं आणि परत आपली ॲटेक्सवरती क्लिक करायचं आणि नंतर इथं BLEW ब्ल्यू असं करून पुढे 2 क्वेश्चन मार्क द्यायचे आहेत आणि आपली ते असं एकदम मध्यभागी सेंटर लावून ठेवायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची लेंथ आपली निळ्या बॅकग्राऊंड इतकीच ठेवायची, ब्ल्यू बॅकग्राऊंड आहे तितका. आणि नंतर इथं आपल्या मित्रांनो 10-12 फोटो ॲड करून घ्यायचे. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. तर मित्रांनो, आपण फोटो ॲड करून घेतले आहेत. आता फोटोची आपण जी बीट दिली त्या तितकी पहिल्या फोटोची तितकीच लेंथ करून ठेवायची. त्या बीटवरती यायचे, फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करून पुढचा भाग डिलीट करून टाकायचा आहे आणि फोटो असा व्यवस्थित ॲडजस्ट करून एकदम फुल करायचा आहे. अजून परत एकदा सांगतो, पुढच्या फोटोवरती यायचे, फोटो एकदम असा फिट करून घ्यायचा आपली. नंतर मित्रांनो, इथं त्या बीटवर यायचे, स्प्लिट करून पुढचा भाग डिलीट करून टाकतो. तुम्हाला समजलं असेल. आता मी पुढचे फोटो फटाफट ॲड करून घेतो.
तर मित्रांनो आपले फोटो ॲड करायचे झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आता फोटो ॲड करायचे झाल्यानंतर मित्रांनो आपले परत इथं स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. इथं आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला भेटत नसलं तर हा डायमंड झूम सर्च करायचं आहे. आपल्या इथे स्टार्टिंग इथं आपल्या राईटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची जी लेंथ आहे आपल्याला पहिल्या फोटो इतकीच ठेवायची. नंतर इथं मित्रांनो आपल्याला आता परत आपल्या इथं ब्ल्यूचा बॅकग्राऊंड जिथून चालू होतो का तिथे यायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट लावून आपल्याला स्पीड 100 करायची, इन्सेंटिव्हिटी इथून 5 लावून ठेवायची, 5-6 वर राईटवरती क्लिक करायचे आणि नंतर याची जी लेंथ आहे एकदम शेवटपर्यंत न्यायची. आता एवढं झाल्यानंतर मित्रांनो आपला एकदम परफेक्टपणे व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.